चार्जशीट दाखल झाली म्हणून म्हणजे गुन्हा संपत नाही. सेक्शन 173(8) प्रमाणे इन्क्वायरी इज ऑल्सो ओपन इन द कोर्ट. कोर्टामध्ये इन्क्वायरी ओपन असते. काही पुरावा आल्यास तुम्ही द्या असं 173(8) अर्थ आहे. ह्याच्यातलं महत्त्वाचं काय तर FIR मध्ये एका माणसाचं नाव कुटुंबियांनी दिलेलं आहे. पहिला आरोपी जो पकडला गेला त्यांनीच सांगितलं ह्याच माणसाने आम्हाला सुपारी दिली होती आणि तसं परिपत्रक उत्तर प्रदेश पोलिसांनी काढलं. जसा तपास पुढे गेला आणि एक इन्स्पेक्टर अतिशय भाऊक होऊन आपलेपणाने ह्या पूर्ण खुनाचा तपास करत होता. त्याची एका रात्रीत बदली करण्यात आली. त्या बदलीच्या मागे कोण होतं, त्याची राजकीय बदली झाली, कोणाकोणाचे फोन आले होते आम्हाला सगळं माहिती. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आका निर्माण करण्याची जी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे. हा एवढा आका कोण, एवढा कोण की एका इन्स्पेक्टरची रातोरात बदली होते आणि हा आका ते स्टेटसला ठेवतो बदली करून आणली म्हणून. चार्जशीटमध्ये नाव आहे, आजपर्यंत आपलं FIR मध्ये नाव आहे, चार्जशीटमध्ये नाव नाही. हे पोलिसांनी का नाव नाही त्याची कुठलीही कारणमीमांसा दिलेली नाही. असं करता येत नाही. जेव्हा FIR मध्ये नाव देतात त्या कुटुंबियांना सांगा तर त्याचं नाव का नाही घेतलं, त्याच्या बाबतीत तपास काय झाला, कुटुंबियांना नका सांगू. हा जनतेच्या दरबारातला आहे. FIR इज अ पब्लिक डॉक्युमेंट. तेव्हा मला कोण काय बोलतं याच्याशी काही घेणं देणं नाही. चार्जशीट टाकली म्हणजे केस संपली असं कधी होत नाही. चार्जशीट इज ऑलवेज ओपन. जमीलच्या गैरवर्तनांनी अत्यंत आग्रहाने रास्ता रोको करून आम्ही जमीलचं प्रेत रस्त्यावर ठेवू असं सांगितल्यानंतर पोलिसांनी नाव घेतलं आहे. पोलीस पहिल्यापासनं हे नाव येऊच नाही खून खटल्यात यासाठी प्रयत्नशील होते. कसं बसं हे नाव आलं, हे नाव आल्यानंतर हे नाव कसं बाहेर काढता येईल याच्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले. पण आता चार्जशीट गेल्यानंतर चार्जशीटमध्ये हे नाव नाही तर का नाही हा प्रश्न आहे. हे पोलिसांनी उत्तर द्यावं की तपास पूर्ण झाला आहे, ह्याचे कुठे पुरावे सापडत नाहीत, जे काय ते आम्हाला सांगावं. ती एक 8वीत पोरगी आहे, काल मी त्यांच्या घरी गेलो होतो, एक 10वीत पोरगी आहे. ते घर कसं आहे ते बघून दुःख होतं. आणि असेच जर पोलीस म्हणजे पॉलिटिकल इन्फ्लुअन्स यायला लागले आणि खुनातनं लोक वाचायला लागली तर प्रत्येकजण त्याच पक्षात जाईल की बाबा वाचवा आम्हाला, आम्ही येतो पक्षात. याच्या मागचा आका कोण आहे आता प्रश्न विचारता येतो एकमेकांना लोक, राबोडी का आका कोण आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.